रामराम शेतकरी मित्रांनो, पिनाका ॲग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण टोमॅटो आणि मिरची लागवड करून जवळपास 11-12 दिवस झालेले आहेत. हे बघा, अशी कंडिशन आहे सध्याला. एकदम मस्त असं मिरचीनं आणि टोमॅटोनं असं सुद्धा शेंडा काढलेला आहे. हे बघा, ह्या साईडला टोमॅटो आहे. हे आम्ही सेमिनिक्स कंपनीची आंचल व्हरायटी लावलेली आहे. आणि मिरचीमध्ये आम्ही काही तलवार लावलेली आहे, काही AK-47 लावलेली आहे आणि दोन्ही पण डार्क ग्रीन कलरची आहे. ह्याच्यामध्ये आतापर्यंत 2 ड्रिंचिंग झालेले आहेत आणि आपण पहिलीच फवारणी त्याच्यामध्ये घेणार आहे, जेणेकरून सुरुवातीला जो लाल कोळी, थ्रिप्स वगैरेचा प्रादुर्भाव होत असतो, त्यासाठी आपल्याला पहिली फवारणी 10-11 दिवसाच्या दरम्यानमध्ये घ्यायची असते. मिरचीला जवळपास आता 10-11 दिवस झालेले. 11 दिवसामध्ये बघा, एकदम छान प्रकारे असं 4-4 पानं निघालेले आहेत आणि कुठेही तुम्हाला असं पान वगैरे गुंडाळलेलं वगैरे काही दिसणार नाही. तरी आपल्याला मिरचीमध्ये 10-12 दिवसामध्ये आपल्याला फवारणी घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून एकदा जर बोकड्या रोग वाढत गेला, तर थ्रिप्स प्रादुर्भाव वाढत गेला, तर तो कंट्रोल करणं म्हणजे फार मुश्किल जातं. त्यामध्ये होईल तेवढं आपल्याला 10-12 दिवसाचं शेड्यूल बनवायचं आहे. त्या दिवसामध्ये आपल्याला फवारणी करणं गरजेचंच आहे. टोमॅटोची बघा, टोमॅटोची ग्रोथ एकदम मस्त आहे. हे बघा, 10-11 दिवसामध्ये बघा किती छान प्रकारे अशी वाढ झालेली आहे. आणि टोमॅटोमध्येही नागाळीचा वगैरे प्रादुर्भाव होत असतो, त्यामुळे 10-11 दिवसामध्ये एक चांगल्या कीटकनाशकची फवारणी घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपण नागाळी, थ्रिप्स, लाल कोळी यासाठी एक चांगलं कीटकनाशक घेतलेलं आहे. आम्ही याच्या अगोदरही वापर केलेला, एकदम चांगल्या प्रकारे असा रिझल्ट आहे. हे बघा, हे क्रिस्टल कंपनीचं आबाशिन आहे. हे आम्ही याच्यामध्ये घेतलेलं आहे. एकदम असे छान प्रकारे असे रिझल्ट आहेत. याच्यामध्ये आपल्याला अबामेक्टिन 1.9 EC हा घटक आपल्याला बघायला भेटतो आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एकदम छान प्रकारे असं काम करतं आहे. प्रतिपंप आपल्याला जवळपास 15 ml वापरायचं आहे. नागाळीसाठी पण एकदम चांगल्या प्रकारे असं काम करतं आहे. आणि आपल्याला याच्यासोबत एक बुरशीनाशक आणि एखादं टॉनिक वापरणं खूप गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये, जेणेकरून झाडांची ग्रोथही चांगली होईल, झाडांचा कलरही टिकून राहील आणि फुटवे वगैरे निघण्यासाठी त्याची मदत होईल. त्याच्यामध्ये मग आम्ही बायोविटा घेतलेला आहे आणि बुरशीनाशक म्हणून ब्लू कॉपर घेतलेला आहे, जेणेकरून सुरुवातीच्या काळामध्ये फंगल अटॅक होत असतात, करपा येत असतो, त्याच्यापासूनही त्याला फायदा होईल. अशा तिन्हीच्या कॉम्बिनेशननुसार आम्ही याच्यामध्ये आज पहिली फवारणी घेणार आहे. आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिरचीमध्ये 10-12 दिवसातून तुम्हाला स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून मिरचीमध्ये पहिल्याच तुम्हाला कोकड्या रोग बघायला भेटतो. जर थ्रिप्स अटॅक वगैरे वाढत गेला, तर तो कंट्रोल करणं खूप मुश्किल जातं. त्याच्यामध्ये मग अति जास्त खर्च होत जातो आणि आपल्याला जे उत्पादन होणार आहे त्याच्यावरही फटका बसतो. त्यामुळे 10 ते 11 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला फवारणी करणं खूप खूप गरजेचं आहे. झाड जर निरोगी राहिलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन खूप चांगल्या प्रकारे भेटतं आणि त्याचा आपल्याला अधिक फायदा होत जातो. आणि तुम्हाला असे पिवळ्या ट्रॅप लावायचे आहे, जेणेकरून उडणारे जे पतंग वगैरे थ्रिप्स आहे ते त्याला चिटकून जातील. त्याचाही बऱ्याच प्रमाणामध्ये फायदा होत जातो. हे बघा, सध्या मिरचीची पण अशा प्रकारे ग्रोथ आहे. एकदम चांगल्या प्रकारे असा फुटवा निघालेला आहे आणि झाडसुद्धा एकदम चांगलं असं डेव्हलप आहे. हे बघा, लावल्यापासून जवळपास आता 4-4, 5-5 पानं निघालेले आहेत. कलरसुद्धा एकदम डार्क आहे. कुठेही असं पिवळं वगैरे झाड पडलेलं नाही आहे. आणि याला फक्त एकच स्प्रे आम्ही आत्ता घेतो आहे आणि 2 ड्रिंचिंग झालेले आहेत. एवढ्यामध्येच बघा किती छान प्रकारे असा फुटवा निघालेला आहे. तर मित्रांनो, असं तुम्हाला उन्हाळी मिरचीचं पूर्ण शेड्यूल बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.